नमस्कार मित्रांनो, मी श्याम भालेकर. आपण पाहत आहात सेकंड इनिंग विथ श्याम भालेकर. मित्रांनो, आजचा विषय हा तरुणांसाठी आहे, स्पेशली तरुणांसाठी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सोशल मीडिया बघा. या सोशल मीडियावरती हे जे आपल्या ओळखीचे काही तरुण मंडळी आहे, गावातले असतील, शहरातले असतील, आपल्या ओळखीचे असतील, नात्यातले असतील, ह्या सगळ्यांच्या स्टेटसला जर तुम्ही बघितलंत ना मित्रांनो, तर त्यांच्या स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे हे स्टेटस कमी आणि त्यांचे जे नेते आहेत ना, ज्यांना ते नेते समजतात, त्यांचे फोटो, त्यांचे स्टेटस जास्त. म्हणजे त्यांचा वाढदिवस असो, त्यांचं रॅली असो, सभा असो, त्यांनी एखादी गाडी घेतलेली असो, तो परदेशी दौऱ्यावर गेलेला असो, कुठले अनेक त्यांचे स्टेटस, म्हणजे प्रचंड स्टेटस हे त्या नेत्याच्या मुलाचे, मुलीचे, नातवाचे, सगळ्यांचे, त्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावरती, तरुणांच्या स्टेटसवरती मित्रांनो आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, ठीक आहे, ह्याच्यात काही वाईट गोष्ट नाही आहे. जर तुम्ही एखाद्या नेत्याला जर तुम्ही सर्वस्वच जर मानलेलं असेल, तर काय हरकत नाही आहे. पण मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे, आपला देश हा लोकशाही आहे आपल्या देशामध्ये. आणि लोकशाहीमध्ये तरुणांनी राजकारणात येणं हे चुकीचं नाही आहे. तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे. पण अशा तरुणांनी आलं पाहिजे, जे सुशिक्षित आहेत, ज्यांचं एक शैक्षणिक पात्रता चांगली आहे, लोकांशी संपर्क चांगला आहे, ज्याला समाजसेवेची आवड आहे, जो समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, अशाच तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. आजकाल परिस्थिती अशी दिसते का प्रत्येक जण नेत्याच्या मागे आंधळेपणाने धावत आहे. त्यांच्या सतरंजा उचलायला, त्यांचे झेंडे घेऊन, त्यांचे सभा, मिरवणुका, तर प्रचंड प्रमाणात हे सगळं बघायला मिळतं. हे सगळं बघत असताना मनात एक विचार आला का मित्रांनो, हे नेते किंवा त्यांची मुलं हे दिवसांदिवस मोठी होतात, अनेक पदं भूषवतात, मंत्री होतात, संत्री होतात आणि हे जे कार्यकर्ते असतात ना, त्यांच्या सतरंजा उचलणारे, झेंडे घेणारे, त्यांच्यासाठी गावागावामध्ये वादविवाद करणारे, भांडणं करणारे, तंटा करणारे, हे मात्र हे तिथेच असतात मित्रांनो. यांच्या कुटुंबाची, यांची आर्थिक परिस्थिती ही तशीच असते, ती सुधारत नाही मित्रांनो. बघा, तुम्हाला पटत असेल तर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ याच्या पुढे बघा, नाहीतर आता जर तुम्ही स्किप करून गेलात तरी थँक्यू. एक जळजळीत प्रश्न असा निर्माण होतो का प्रत्येक तरुण ह्या नेत्यांसाठी जीवाची बाजी लावतो, जीव ओवाळून टाकतो आणि हाच नेता जेव्हा मोठा होतो आणि जर का त्या तरुणांकडून एखादी छोटीशी जरी चुकी झाली तर मित्रांनो, ती चुकी त्या तरुणाच्या जीवावरती सुद्धा बेतू शकते. याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणजे त्यांनी एखाद्या त्या नेत्याच्या विरोधात जायचंच नाही मित्रांनो. त्यांनी शरणागती पत्करायची, त्याचे पायाशीच लोळण घ्यायची. त्यांनी असा विचारच करायचा नाही आयुष्यभर का त्याच्या मताला काही किंमत आहे. नेता म्हणेल त्यालाच म्हणतात ना, जाऊ द्या, मला ते शब्द वापरायचे नाहीयेत. आणि एक गोष्ट महत्त्वाची, बघा मित्रांनो, आपल्या परिवाराच्या विरोधात गेलात चालेल, समाजाच्या विरोधात गेलात चालेल, मित्रांच्या विरोधात आपण जातो, चालतं. कारण हे माणसं आपली असतात, ही आपल्याला मोठ्या मनाने माफ करतात. पण तुम्ही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात जाऊन दाखवा. बघा तुमच्या आयुष्यात काय घडतं ते. हे झाला एक पार्ट मित्रांनो. पण स्वतःच्या करिअरचं काय? स्वतःच्या आयुष्याचं काय? फक्त झेंडे घ्यायचे, मिरवणुकाला नाचायचं, ओरडायचं, त्या नेत्याच्या नावाने घोषणा द्यायच्या. मित्रांनो, आठवा तो काळ. तुम्ही राजकारणात कधी आलात आणि आता किती वर्ष झाली आणि तुमच्या हाती काय लागलंय? बघा, तुम्ही प्रत्येकाने स्वतःलाच प्रश्न विचारा का तुम्हाला आज काय मिळालंय? आज एवढे वर्ष त्या नेत्याच्या नावाने बोंब मारून किंवा त्याचा जय जयकार करून, तो नेता सुरुवातीला कुठे होता आणि तो आता कुठे पोहोचला आणि तुम्ही कुठे आहात? प्रत्यक्ष जाऊन स्वतःला प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरे मिळतील. माझा तरुणांना एकच सल्ला आहे, मित्रांनो, स्वतःचं आयुष्य खूप अनमोल आहे, अमूल्य आहे. ह्या तुमच्यावरती कित्येकांची स्वप्न डिपेंड आहेत. तुमच्या घरातल्यांची, तुमचे नातेवाईक, XYZ, तुमच्या गावची. जर तुम्ही होतकरू असाल, सामाजिक कार्यकर्ता, तुमच्या गावातली लोकही तुमच्याकडे अपेक्षेने बघत असतील का हा बाबा आमच्या गावासाठी काहीतरी करेल. मित्रांनो, ही गोष्ट मी माझ्या एक्सपिरियन्स, मला अनुभवातूनच बोलतोय. तर हे जीवन तुमचं खूप अनमोल आहे. समाजाचं बघा मित्रांनो, आपला देश किंवा आपलं गाव किंवा आपलं राज्य तेव्हाच पुढे जाईल जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. मित्रांनो, जर तुमच्याकडेच काय नसेल तर तुम्ही समाजाला काय देणार?
तुमच्याकडे ना शिक्षण, ना पैसा, ना काय, तर तुम्ही समाजासाठी देणार काय? फक्त सतरंजा उचलणार, ते नेत्यांसाठी झेंडे फिरवणार आणि त्यांच्या बंगल्यावरती जाऊन फक्त वाट बघणार. हेच तुमच्या हातात. आणि एकदा वय निघून गेलं ना मित्रांनो, तो कुत्रा विचारत नाही मित्रांनो. तर आजच विचार करा, शांतपणे विचार करा, की मी जे काय करतोय ते योग्य आहे का? आणि मित्रांनो, राजकारणामध्ये किती लोक मोठे होतात, किती लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. आणि हीच लोक मोठी होतात का ज्यांचे नेत्यांशी डायरेक्ट संबंध आहेत. सामान्य कुटुंबातला तरुण, हे म्हणतात ना, नशिबाने एका दुसरा पुढे येतो. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर मला कमेंटमध्ये लाईक करा. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची आहे. राजकारण खूप वेगळं झालंय. महाराष्ट्राचे दिवंगत आता जे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही नेत्याचा भक्त नाहीये किंवा त्याचा कार्यकर्ता नाहीये. मी स्वतंत्र आहे. माझे फक्त दोनच आदर्श आहेत. एक आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, ही लोकांना मी आदर्श, ह्यांच्याकडून मी आदर्श यांना का म्हणतोय का यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं. यांनी समाजासाठी, या देशासाठी खूप काही केलंय. मी कुठल्याही नेत्याला आपला नेता किंवा माझा हा आहे, काही लोक म्हणतात माझा बाप आहे, काही म्हणतात माझा गॉडफादर आहे, कोणी आम काय तम काय. मित्रांनो, मी कोणी गॉडफादर नाहीये, कोणी माझा नेता नाहीये आणि कुठल्याही पक्षाचा मी हे नाहीये. मी इंडिव्हिज्युअल आहे. माझं मत आहे ते मी मांडतोय. मला कुठल्याही पक्षावरती किंवा कुठल्याही नेत्यावरती टीका करायची नाही. मला फक्त सल्ला द्यायचा आहे तो तरुणांसाठी, जे तरुण खेड्यापाड्यातून थोडंफार शिक्षण घेऊन ज्यांचं करिअर जे करू शकत होते ते नेत्यांच्या मागे लागून किंवा संगतीने जे बिघडलेले, ह्या तरुणांसाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे. तरुणांनो, विचार करा, शांत बसा, विचार करा का मी एवढ्या वर्ष या नेत्याच्या मागे लागलो, माझ्या हाताला आलं काय? माझ्या कुटुंबाला मिळालं काय? माझ्या गावाला मिळालं काय? अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली. 70 वर्षामध्ये सुद्धा देशामध्ये आपल्या गावामधले रस्ते जशीच्या तशीच आहेत मित्रांनो. आजही बघा, तालुक्याच्या ठिकाणापासून 4-5 किलोमीटरवरती जी गावं आहेत, त्या गावामध्ये सुद्धा चांगले डांबरी टिकाऊ रस्ते नाहीयेत. जी परिस्थिती मी हायस्कूलला असताना होती तीच परिस्थिती आज आहे मित्रांनो. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये नेत्यांनी केलं काय? तर ह्या नेत्यांनी फक्त आश्वासनं दिली, त्याची आश्वासनाची पानं तोंडाला पुसली. राजकारण आलं, इलेक्शन आलं, काही नेते आपल्या घरी येतात, सामान्य माणसाला नमस्कार करतात, त्यांच्या विनवण्या करतात, खोटी आश्वासनं देतात. आणि मित्रांनो, इलेक्शन संपलं काय सामान्य माणसाला या नेत्यांच्या बंगल्यावरती जाऊन म्हणजे याच्यासारखी वाट बघावी लागते मित्रांनो. तो नेता भेटायला तयार नसतो मित्रांनो. हे वास्तव आहे. म्हणजे 70 वर्षानंतर जर या तालुक्याच्या ठिकाणापासून 4-5 किलोमीटरच्या जर गावामधले जर रस्ते जर चांगले टिकाऊ नसतील तर तुम्ही राजकारणाचा उपयोग काय? नक्की केलं काय 70 वर्षात? बघा मित्रांनो, असंख्य गोष्टी आहेत. मला खूप काही बोलायचंय, माझ्याकडे खूप काही आहे. पण आजचा विषय स्पेशली तरुणांसाठी असल्यामुळे मी फक्त तरुणांवरतीच बोलेन. तर तरुण माझ्या मित्रांना एकच सल्ला आहे का मित्रांनो, शांत विचार करा, स्वतःला प्रश्न विचारा का मी जे काही करतोय तेच बरोबर आहे का चुकीचं आहे. कुठल्या नेत्याला मी दोष देत नाही मित्रांनो. त्याचं काम आहे ते, त्याची ती कला आहे आणि म्हणून तो तिथे आहे. पण आपल्याला काहीतरी परमेश्वराने डोकं दिलंय ना, आपण पण काहीतरी विचार केला पाहिजे का मी, माझं शिक्षण, माझं करिअर, माझी स्वप्न, माझं कुटुंब, माझं गाव किंवा एक पहिलं स्वतः तर सक्षम बना. बघा मित्रांनो, खूप शांतपणे विचार करा आणि ह्या गोष्टीतून फक्त मी त्याचा जवळचा आहे हे दाखवण्यासाठी सेल्फी काढणं, त्या नेत्याच्या जवळ जाऊन फोटो काढणं, मित्रांनो, ह्याच्यातून तुम्ही दाखवताय काय समाजाला? तर काय मी कोणतरी मोठा आहे? मित्रांनो, असं काहीतरी करा का ज्याच्यातून 2 लोकांचं भलं होईल. आपल्या गावाचं सोडा हो, तुमच्या स्वतःचं तरी भलं करा. कारण वय निघून गेलं, एक वेळ निघून गेली ना मित्रांनो, कुत्रा विचारणार नाहीये. हाताच्या बोटावर मोजण्याएवढी लोकच या राजकारणामध्ये यशस्वी होतात. आणि ही राजकारणी जी लोक आहेत ना, ह्यांना आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा झालेला कधीच आवडत नाही मित्रांनो. तुम्ही इतिहास बघा.
जी लोक त्यांच्या बरोबरीने गेले किंवा त्यांच्या विरोधात गेले किंवा त्यांच्या बरोबरीने ठामपणे त्यांना भिडले, त्यांना संपवण्याचंच काम ह्या राजकारणी लोक करतात. आणि हा त्याचा इतिहास आहे आणि राजकारण आहे. तर मला एवढंच सांगायचंय, राजकारण करा, डोळे उघडे ठेवून करा, डोकं शाबत ठेवून करा. स्वतःला प्रश्न विचारा, मला काय, माझ्या स्वप्नांचं काय? आणि जर तुमचं उत्तर येस असेल तरच राजकारण करा, उघड्या डोळ्यांनी करा. आणि एक गोष्ट मात्र नक्की लिहून ठेवा, तुम्ही कितीही त्या राजकारणांचे पाय चाटा, पण एक दिवस जर कधी तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात ना मित्रांनो, का तुम्ही संपलात म्हणून समजा. पण हेच तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुम्ही 1000 वेळा चुकलात ना, तरी ते तुम्हाला कधीही एवढी मोठी शिक्षा देत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे खूप विचार करा, शांतपणाने विचार करा. माझ्याकडे जे काही सांगायचं आहे अजून बरंच काही आहे. या भागामध्ये मी एवढंच सांगेल. अजून एक पुढचा भाग बनवूया, सविस्तर चर्चा करूया समाजात सामाजिक प्रश्न आणि ह्याच्यावरती, आणि मग ह्याच्यावरती आपण बोलूया. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, मला फॉलो करा. धन्यवाद.